तर नमस्कार मित्रांनो, आज आपण फवारणी ड्रोन बद्दल माहिती आशिष सरांकडून घेणार आहोत। तर सर आपण काय सांगाल ड्रोन बद्दल? इंडियन ड्रोन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट प्रायव्हेट लिमिटेड ही अकोल्याची कंपनी आहे जी ड्रोन मॅन्युफॅक्चरिंग करते। आपल्याकडे 3 प्रकारचे ड्रोन अवेलेबल आहेत। 3 क्षमतेमध्ये आपल्याकडे ड्रोन अवेलेबल आहेत। 10 लिटर, 16 लिटर, 20 लिटर अशा 3 क्षमतेचे ड्रोन अवेलेबल आहेत। 3.5 लाख रुपयापासून हे ड्रोन पुढे चालू होते। हे 5 ते 7 मिनिटांमध्ये 1 एकर पर्यंत फवारणी करते। याचं पाणी संपलं तर हे वापस येतं, जिथनं उडलं तिथनं वापस येतं। त्यानंतर बॅटरी संपली तर वापस येतं। तुम्ही जो नकाशा टाकलेला आहे तो नकाशा संपला की वापस येतं। म्हणजे ज्या एरियात आपल्याला फवारणी करायची आहे ते एरिया आपल्याला पूर्ण त्या मशीनद्वारे किंवा बरोबर रिमोटद्वारे आपल्याला पूर्ण बरोबर आखता येईल। त्याला रिमोट येतं। रिमोट मध्ये तो तुम्ही सगळा जो नकाशा आखलेला आहे त्या नकाशामध्ये तो तुमचा नकाशा संपला की वापस येईल। यानंतर याच्या तुम्ही ज्या वेळेला फवारणी करता त्यावेळेला पुढे झाड आलं तर थांबेल। याला सेन्सर्स लागलेले आहेत, तर पुढे झाड आलं तर थांबेल। त्यानंतर तुमचे गुरढोर आले तर थांबेल। विहीर आली तर ऑटोमॅटिक आपली हाईट वाढवून घेईल आणि तुमचं पाणी संपल्यानंतर वापस येईल। अशा पद्धतीचे याच्यामध्ये फंक्शन्स आहेत। त्याच्यामध्ये तुम्ही 3-4 प्रकारचे नोझल्स लावू शकता। याच्या व्यतिरिक्त फवारणी करणे हे याचं मुख्य उद्दिष्ट असून फवारणीनंतर खत फेकणे हे सुद्धा या मशीनने केल्या जाते। या ड्रोनला खत फेकण्याची मशीन सुद्धा खाली लागते। ह्या टाकीच्या ऐवजी दुसरी खालून मशीन लागते, ती मशीन खत फेकण्याचं काम करते। जेणेकरून शेतकऱ्यांनी एकदा ड्रोन घेतलं की फवारणी सोबत खत फेकणे हे अंतर्गत मशागतीचे सगळे कामं एका मशीन मध्ये होतील। या उद्देशाने आम्ही ही मशीन डिझाईन केलेली आहे। सर याची सबसिडी वगैरे काय? याची सबसिडी 50% पासून पुढे चालू होते। सध्या सबसिडी 6 महिन्यानंतर चालू होईल आणि सबसिडी 50% आहे। सर्वसाधारण शेतकऱ्यांसाठी 50% आहे। महिला बचत गटांसाठी त्यापेक्षा जास्त आहे। जास्तीत जास्त 80% पर्यंत सबसिडी याच्यावर अवेलेबल आहे। आणि जे खताची टाकी आहे ते याच्यासोबत मिळते या आपल्याला वेगळी विकत घ्यावी लागते? ती खताची जी टाकी आहे ते तुम्हाला वेगळी विकत घ्यावी लागते। 3.5 लाखामध्ये तुम्हाला ड्रोन, रिमोट आणि फास्ट चार्जर ह्या 3 गोष्टी येतील। याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कुठलेही ऍडिशनल घ्यायचं असेल तर ते तुम्हाला त्याचा खर्च वेगळा लागतो। बरं, आणि घेतल्यानंतर फवारणी कशी करायची, काय करायचं याचं प्रशिक्षण पण तुमच्याकडून दिलं जाते? हो, ज्या शेतकऱ्यांनी विकत घेतलेलं ड्रोन आहे त्याला ट्रेनिंग ही आम्ही देतो। 5 दिवसाचं आम्ही त्यांना ट्रेनिंग देतो आणि त्यामध्ये आम्ही त्यांना त्यांच्या मशीनवर शिकवतो। म्हणजे समजा एखाद्या व्यक्तींनी ही ड्रोन घेतला आहे तर आम्ही त्यांना ह्याच ड्रोनवर ट्रेनिंग देतो, जेणेकरून ते त्यांच्या शेतामध्ये गेल्यानंतर सावकाशपणे उडवू शकले पाहिजे। आणि समोर काही प्रॉब्लेम आल्यानंतर 1 वर्षापर्यंत सर्व्हिस फ्री असते आमच्याकडनं। कंपनी 1 वर्षाची फुल सर्व्हिस देते 100%। त्यामध्ये तुमचा कुठलाही तुटताट झाला किंवा क्रॅश झाला त्यावेळेला तुमच्या स्पेअर पार्टचा खर्च लागेल। बाकी सर्व्हिस खर्च जो आहे तो तुम्हाला 0 कॉस्ट राहील। बरोबर। आणि याचं प्रोडक्शन वगैरे कुठे? याचं प्रोडक्शन अकोल्यामध्येच आहे। आणि मॅन्युफॅक्चरिंग, डिझायनिंग, सॉफ्टवेअर सोर्सेस सगळं अकोल्यामधनं होतं। तर त्यामुळे हे मेक इन इंडियाच्या अंडर येत आहे। बरोबर।